आज आपण राजस्थानी पद्धतीने मस्त हिरव्या मुगाची चमचमीत भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासोबत असणार आहे भाकरी, मिरचीचा ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचं आणि भात. आहा, पाहूनच खावीशी वाटते ना ही थाळी. खूपच भारी. ही पद्धत थोडी वेगळी आहे. राजस्थानी पद्धतीने जर मुगाची भाजी बनवली तर चवीला खूप छान आणि वेगळी चव लागते. भाकरी, चपाती आणि भातासोबत खायला मस्त लागते. काय वेगळी पद्धत आहे ही, हे तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर नक्की समजेल. खूप सोपी आहे बनवायला, खूपच कमी वेळामध्ये बनते. कशी बनवायची हे पाहूयात. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कुकरमध्ये मूग शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी हिरवे मूग घेतले आहेत. मूग मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. नंतर 7 ते 8 तास चाळणीमध्ये काढून सुती कापडाने झाकून ठेवले होते. थोडेसे मोड देखील आले आहेत मुगाला. स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घेतले आहेत. कुकरमध्ये घालतीये. साधारण 1 वाटी मूग आहेत हे. यासोबत मी घालतीये 1 मोठा टोमॅटो. टोमॅटोचे 2 भाग करून असेच मुगासोबत शिजवून घ्यायचे आहेत. तसेच मध्यम आकाराचे 2 कांदे देखील मी मोठे काप करून यामध्ये घालतीये. असे मोठे काप करून घेतल्याने भाजीला टेक्स्चर छान येते. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 स्लिट करून हिरव्या मिरच्या, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. यामध्ये मी 1.5 ग्लास इतकं पाणी घालतीये. आता कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मूग आपल्याला अगदी मऊ असं शिजवून घ्यायचं आहे. तरी इथे पहा, आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेण्यासाठी कुकर गॅसवरती ठेवतोय. एक 10 मिनिटानंतर कुकर थंड झालेला आहे. 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर झाकण काढून पाहूयात मूग कसे शिजले ते. पहा, खूप छान शिजले आहेत मूग. असे मऊसूद मूग आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. मस्त, अगदी परफेक्ट मूग शिजलेले आहेत. आता काय करायचं आहे, मूग आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. तर मी काय करते, यामध्ये चमच्याने एकजीव असं करून घेते. म्हणजे काय होईल, आपण जो कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण घातला आहे ते मुगामध्ये छान मॅश होईल. टोमॅटो, कांदा, मिरची आपण मोठे काप करून घातले ना, यामुळे भाजीला मस्त टेक्स्चर येतं. तर पहा, अशा पद्धतीने मूग आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. चमच्याने किंवा मॅशरने देखील तुम्ही मॅश करून घेऊ शकता. मस्त, अगदी छानपैकी मूग एकजीव असं करून घेतलं आहे. आता आपण मस्त भाजीला फोडणी देऊन घेऊयात. कढई गरम करून घेतली आहे. 3 ते 4 चमचे फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले फुलले की यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. 1 छोटा दालचिनीचा तुकडा घालतीये. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे. यामुळे मसाल्यांचा स्वाद छान तेलामध्ये उतरतो. 2 लवंग घालत आहे मी. 3 ते 4 काळी मिरी, 1 हिरवी इलायची घालायची आहे. यासोबत शहाजिरी देखील घालतीये. फ्लेवर मस्त येतो. मंद आचेवरच खडे मसाले तेलामध्ये परतून घेतले ना तर भाजीला मस्त फ्लेवर येतो. आल्याचे काप घालतीये. असे खरपूस तेलामध्ये तळले गेले पाहिजेत. असे मोठे काप घातल्याने भाजीला मस्त टेक्स्चर येते. चवीलाही छान लागतात. यासोबत 2 स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. 1 छोटा चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेला कांदा. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत मी. आता हे सर्व खरपूस असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. चांगले 4 ते 5 मिनिटे मध्यम आचेवर हे परतून घ्यायचं आहे. एवढंच साहित्य आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे. खूप सुंदर चव लागते. अशा पद्धतीने नक्की एकदा तुम्ही मुगाची भाजी बनवून पहा. भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो. तरी ते पहा, सर्व जिन्नस अगदी चांगल्या खरपूस भाजून झाले आहेत. आता यामध्ये आपण मॅश करून घेतलेले मूग घालणार आहोत. फोडणी अगदी चर्र अशी बसायला हवी. वा, मस्त, अगदी चरचरीत फोडणी मुगाला बसलेली आहे. पाहू शकता तुम्ही. भाजी एकदा चमच्याने ढवळून घ्यायची आहे. ही राजस्थानी पद्धतीने आपण मुगाची भाजी बनवली आहे. आपल्याकडे खड्या मसाल्यांचा वापर मुगाच्या भाजीमध्ये केला जात नाही.
पण एकदा ट्राय करा, या पद्धतीने मस्त होते भाजी. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मूग शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे चव घेऊनच यामध्ये मीठ घालायचं आहे. भाजीला छान उकळी आली आहे. आता यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सर्वात महत्त्वाची, वरून आपण लसणाची फोडणी घालणार आहोत. 2 चमचे तूप गरम करून घेतलं आहे कडकडीत. यामध्ये लसूण घालतीये. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यांचे मी काप करून घेतले होते. भाजीला जर अशा पद्धतीने फोडणी दिली तर भाजी चवीला अप्रतिम लागते. तर पहा, खरपूस असा लसूण तळलेला आपण भाजीमध्ये घातलेला आहे. मस्त रंग किती सुंदर आलेला आहे पहा. चला तर मग अशा पद्धतीने राजस्थान स्टाईलने आपली हिरव्या मुगाची चमचमीत भाजी तयार झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा. अशी राजस्थानी पद्धतीने हिरव्या मुगाची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितली आहे. खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत. मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं, अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK स्टाईल किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.